नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीची चाकवताची भाजी. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश चाकवताची भाजी भरपूर प्रमाणात येते. अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट भाजी एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी एक फ्रेश चाकवताच्या भाजीची गड्डी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतलेली भाजी छान अशी चिरून एका कढईमध्ये शिजण्यासाठी घातली. त्यामध्ये मूग डाळ, कच्चे शेंगदाणे आणि 1 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून भाजी शिजत आहे. तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये जिरे, जास्तीचा लसूण, हिरवी मिरची सरस ठेसून घेतलं. भाजी छान शिजलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ घालून भाजी छान मॅश करून घेतली. कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं. बनवून घेतलेली फोडणी छान परतून घ्यायची आहे. तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून फोडणीमध्ये घातले. पाव चमचा हळद पावडर घातली. शिजवून घेतलेली भाजी घातली. चवीकरता मीठ घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून भाजी 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भन्नाट चवीची चाकवताची भाजी. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये अशा प्रकारची फ्रेश चाकवताची भाजी भरपूर प्रमाणात येते. अशा वेळेस तुम्ही ही भन्नाट भाजी एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी एक फ्रेश चाकवताच्या भाजीची गड्डी कोवळ्या देठांमध्ये आणि पानांमध्ये नीट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतलेली भाजी छान अशी चिरून एका कढईमध्ये शिजण्यासाठी घातली. त्यामध्ये मूग डाळ, कच्चे शेंगदाणे आणि 1 ग्लास पाणी घालून झाकण ठेवून भाजी शिजत आहे. तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये जिरे, जास्तीचा लसूण, हिरवी मिरची सरस ठेसून घेतलं. भाजी छान शिजलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेतली. त्यामध्ये 2 चमचे इतकं बेसन पीठ घालून भाजी छान मॅश करून घेतली. कढईमध्ये फोडणी करता तेल घातलं. बनवून घेतलेली फोडणी छान परतून घ्यायची आहे. तोपर्यंत एका खलबत्त्यामध्ये कच्चे शेंगदाणे जाडसर कुटून फोडणीमध्ये घातले. पाव चमचा हळद पावडर घातली. शिजवून घेतलेली भाजी घातली. चवीकरता मीठ घातलं. व्यवस्थित असं मिक्स करून भाजी 3 ते 4 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे.